बरं का मंडळी, यावर्षी आम्ही 2 लाख रुपये जास्त देणार. यंदाचा नवरात्रोत्सव मागल्या वर्षापेक्षा जोरात झाला पाहिजे. आमची देवीवरची भक्ती, देवीवरचं प्रेम तर तुम्हाला माहितीच. किती बी पैसा लागेल आम्हाला सांगायचं. लाजायचं नाही, संकोच करायचा नाही. होऊ द्या खर्च, कार्य आहे घरचं. कसं याला म्हणतात दानत. अहो म्हणून उगाच का देवाच्या कार्याला आधी कधीच कमी पडलं नाही ती, म्हणून देव त्यासनी काही कमी करत नाही. आता ट्रस्टचा सगळंच पैसा आमच्या घरी आल्यावर कसं कमी पडेल? डॅडी कर्ण लय दानशूर असं आम्ही ऐकले. पण ते जर आत्ता असता ना तर दान करण्यात तुम्ही त्याला पण हरवलं असतं. आता आमचं एवढं मोठं मन कोणाचं नाही. आम्ही लय केलं गावासाठी, पण ते आम्हीच आमच्या तोंडानं बोलून दाखवायचं काय बरोबर नाही. आमच्या रक्तातच आहे वा दानशूरपणा. कसं जोगवा वाढ गमाये. अरे शी डॅडीची तुळजा अशी झुकतील का झाली? तुळजा, मी नाही पुढे जात. ते डॅडी सगळा माझा राग तुझ्यावर काढते. देवीच्या सेवेत आजवर आमच्याकडनं काय कमी झाले? नाही अजिबात नाही काय. देवाचा, धर्माचा, रूढींचा, परंपरांचा आम्ही नेहमीच आदर केला. आणि म्हणूनच देवाने आम्हाला काय बी कमी केलं नाही. ज्याने आम्हाला फसवलं, त्या आमच्या भावनांशी खेळले, त्यांनी आम्हाला मान खाली घालायला लावली, त्यांनाच देवाने रस्त्यावर आणलं. बघितलं? पण आमचं मन मोठं आहे. देवीने जर तिला आमच्या दारात पाठवलं असेल तर तिच्या परडीत आम्ही बी काय ना काहीतरी टाकलंच पाहिजे. जालिंदर निंबाळकरच्या दारात आलेला कोणी बी मोकळ्या हाताने परत जात नाही. कळू द्या तिला. वाडा, जोगवा वाडा, चांगला किलो न वाडा. सरपंच, आमच्या डोक्यात काय विचार आलाय की आपल्या गावात अन्नछत्र सुरू करावा. गावातलं कोणी बी उपाशी राहता कामा नये. गावातल्या सगळ्या भिकाऱ्यांनी यावं आणि आमच्या घरी येऊन पोटभर जेवून जावं.
ज्यांना ज्यांना भीक लागली भीक मागायला येऊ शकतात. या झालं का वाढून? चला आत. देवाने आम्हाला काय बी कमी केलं नाही. ज्यांनी आम्हाला फसवलं, ज्या आमच्या भावनांशी खेळलं, त्यांनाच देवाने रस्त्यावर आणलं. गावात अन्न छत्र सुरू करावं बा. गावातल्या सगळ्या बेकारांनी यावं आणि आमच्या घरी येऊन पोटभर जेवून जावं. किती दिवस अजून किती भोगावं लागणार आहे तुझ्यामुळे आम्हाला? अगं, आम्हाला तर भोगावं लागतच आहे की, पण आज तुझ्या सुनेला पण भोगावं लागलंय. नाही तर ऐकून घ्यावं लागलंय तिला. तुझ्या कर्माचा श्राप आहे ना, तुझा कर्माचा श्राप लागला या घराला. एका वर्षात तुझं हे घर सोडून जाईल. परत लोक या घरावर तुपत्यात. परत आम्हाला मार खाली घालून जागावं लागल. हा तर प्रश्न विचारतील लोक मला, माझ्या बापाला, बहिणींना, या घराला. तो काय उत्तर देऊ मी? हा काय माझ्याकडे उत्तर? या सगळ्याची उत्तर ना तू द्यायचेस. ऐकलंस का? ऐकतेस ना? का ऐकतेस ना तू? जोगवा वाढ ग माये. आज दुसऱ्यांदा या पोरीनं आमची आबरू येशीवर टांगली. सूर्या सगळ्या गावासमोर ती पालखी उचलून त्यांच्या नजरेत मोठा होणार. नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. चिरंजीव, काय बी झालं तरी त्या सूर्याला पालखी उचलायचा मान नाही मिळाला पाहिजे. नाही मिळत. आता मिळत नसतो. छत्री चल. हे तर दीदी काय करते? ए चला पोरींना आवरून गेले, कामं पडले. हे घे चहा. हे धर. फक्त चहा आणि खायला कोण आणणार? धर ग. अरे वा, इतक्या सकाळी तुम्ही तयार पण झालात. आज काही विशेष आहे का? हा, लय विशेष आहे. आज गावात अष्टमीची पालखी असते ना, आणि त्या पालखीचा मान दादाकडे आहे आज. अरे वा, गावातल्या एका बादाच्या घरातनं दादासाठी गोडाचा शिरा येतो आणि तो शिरा खाऊनच दादा उपास सोडतो. हा, यंदा शिरा द्यायचा मान सरनोबतांकडे. त्यांनी दादाला काय केलं तर? ए भागू, येडी का ग तू? काय पण काय बोलते? आज अख्खं गाव येणार आहे दादाला बघायला. त्या सरनोबतांची हिंमत आहे का त्याला काय करायची? अख्खा गाव मुर्दा पाडल. बर चल बहिणी, बघत काय बसले, आपल्याला मंदिरात जायचंय. आवरून घे. हो हो.
नॉट वरिंग. कशाला फेकती? अरे ज्यानं आपल्या आयुष्याची चव घालवल्या त्याला आपल्याच हातनं शिरा खायला घालून त्याचा उपास सोडायला लावायचा. ही काय मला पटलं नाही बरं का दादा. नाहीतर काय, ज्यानं सानोबतांना मान खाली घालायला लावली त्यालाच आपण मान द्यायचा वय. एवढे वाईट दिसालेत आपल्यावर. कोण म्हणलं तुम्हाला आपण मान देतोय? उलट आपण मान घेतोय. राजकारणात असंच असतं आजी. विरोधकांच्या खांद्यावर हात टाकल्यासारखं करायचं आणि येळ आली की तोच हात त्या खांद्यापासून वेगळा करायचा. अरे पण त्या सूर्याला त्या गावात लय मान आहे. आपण बी त्याला थोडा मान देऊ. ते गाव आपल्या बाजूने होईल. विधानसभेचे तिकीट एकदा माझ्या हातात येऊ दे. त्याला कसा बाजूला करायचा मला चांगलं ठाव आहे. त्यामुळे त्या तुम्ही जरा धीर धरा. तुमच्या रागावर जरा नियंत्रण ठेवा. जा तो शिरा झालाय का बघा. त्या सूर्याला शिरा घेऊन गेला पाहिजे. वहिनी, आज बघ तू दादाला गावात किती मान येते. डॅडी, यंदाचा सूर्याचा उपवास सोडायचा मान सरनोबतांना दिलाय. बर, या या आमदार साहेब, या या या. आम्ही सगळे विसरून त्या सूर्याला पालखीचा मान दिला. ही माणसं आम्हाला मोठ्या मानाचा माणूस म्हणतायत. पण तुम्ही तर घरनं आणलेला शिरा त्याला चारणार आहात. तुमचं मन आमच्यापेक्षा मोठे. मानलं तो, खरंच मानलं. अहो जालिंदर राव, इथं देवाचं काम आहे आणि आम्ही मागे राहून कसं चालायचं? बर चला. चिरंजीव, सगळी तयारी झालेली. जसा सूर्याचा उपास सुटला रे सुटला की गावातली लोक त्याला आत घेऊन जातील आणि ध्यानाला बसवतील. तिथून पुढं माझी माणसं आणि मी. हा असा सगळा प्लॅन. शत्रू भैया, लय भारी प्लॅन केलाय बर का. आहा, चिरंजीव, तुम्ही कोंबड्याला कोराड्यात ढकलाय सोडून घार पकडत बसलाय. सरनोब सूर्याला शिरा भरवणार आहेत. त्यातच मिसळा गुंगीचं औषध. पाहुणा आयता आलाय, त्याच्याच काठीनं मारतो साप. साप बी मरल, आपल्यावर बी नाव येणार नाही. कसं? माझ्या डोक्यात झालं नाही. लगेच तयारीला लागतो. चला. धनु, गावात सूर्याला खूप मान आहे ना? हो, आणि ते बी न मागता. सरा मागे सूर्याला बरं का, सूर्याला.
आमदार साहेब, शिरा बरवा म्हणजे सूर्याचा उपास सुटेल. चला येतो आम्ही. लगेच निघाल. हो आता झालं का? तुमच्यामुळे आमचं बी काम झालं. म्हणजे गावाचं. आपल्या देवाच्या माणसाचा उपास सुटलेला आहे. संध्याकाळच्या टायमाला दरवर्षीसारखी पालखी देवळातनं निघल. आता रीतीप्रमाणे सूर्या देवीसमोर ध्यानाला बसणार आहे. सर्वजण आता आपापल्या घरी जावा. चिरंजीव, फायटर कोंबडा संध्याकाळनंतर खोराड्यातनं बाहेर नाही आला पाहिजे. वय डॅडी. सूर्या मंदिरात नाही. सूर्या ध्यानाची परंपरा मोडून कुठे गेला? अहो ध्यान पुरं करून याला असेल इथंच कुठंतरी. मी आणि भागू घरी बघून येतो. चल. आम्ही पण बघून येतो. हा. अय पुजारी, काय ऐकलं आम्ही? मानकरी कुठे आहे? तीच कळना. अरा मानकऱ्यांनीच मार टाकली म्हणायची. हो पुजारी, चालेल का ही देवीला? अहो देवीच्या दारातच विपरीत घडतंय, ते बी पहिल्यांदा. देवीची पालखी उचलणारच हजर नाही. देवीच्या मानपानाचा अपमान केलाय त्यांनी.